बस श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदालम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं। शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। जयांचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार ब्रह्मचैतन्य। सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मानसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। दया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांची। समचरण सरोजं सांद्र लीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां। तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटीधरा। कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझदीनशम्भो। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं
शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवताचा जो महामंत्र आहे त्या महामंत्राचा पाठ करूया। यानंतर आपल्याला जो कागद दिलेला आहे त्यात एका बाजूला चतुश्लोकी भागवत आहे, दुसऱ्या बाजूला आरती आहे। आरती शेवट आहे। महामंत्राचा जप झाल्यानंतर चतुश्लोकी भागवताचा उच्चार मी अर्धी वेळ सांगेन, आपण पाठीमागून करायचा। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम म्हणा। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवते
श्रीरामचंद्र पूर्वेशा अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आजपासून सुरू झालेल्या या श्रीमद भागवत सप्ताहामध्ये अवगाहित होण्याकरता जे श्रोते साधक सज्जन नामधारक तत्वचिंतक उपासक कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। माझे खरं तर पूर्वी मी 2 साथीदार असं म्हणायचो, पण काका आमच्याबरोबर कायम येतात आणि हे तिघही आहेत, मीही आहे, पण हा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांच्यामुळे पोचतो असे श्रीकांत काका पण आमच्याबरोबर कायम असतात। अशा माझ्या कला उपासक साथीदारांना वंदन करतो, स्वामीजींना स्वतंत्र वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो। चतुश्लोकी भागवत म्हणायचं आहे, पण याच्यापूर्वी आज मला कसं वाटतंय सांगू का? श्रीमद भागवताचं जे व्यासपीठ आहे ना, व्यासांची जी गादी आहे, तर ती तुम्हाला रोज काही ना काहीतरी देऊन जाते बरं। आपल्या नातवाचं गॅदरिंग असतं की
आणि तो आपल्याला नातवाचं किंवा नातीचं, आणि तो आपल्याला म्हणतो की नाही तुम्ही बघायला या, आजोबा तुम्ही आलं पाहिजे बरं का बघायला, बाबा तुम्ही आलं पाहिजे बघायला. आणि तो त्या शाळेच्या गॅदरिंगमध्ये काहीतरी एक छान नृत्य नाटिका काहीतरी सादर करतो, आणि मग घरी आल्यानंतर आपण त्याचं छान कौतुक करतो बरं. तर ते नृत्य सादर करणारा जो मी आहे ना, तो मी आहे बरं, असं मला वाटतं. हे सगळे इथे जे आलेत ना, तर ते दोन कारणांमुळे आले. एकतर कुटे काकांवरच्या प्रेमामुळे आले, आणि भागवत ग्रंथाची एवढी ताकद आहे की ती त्यांना इथे घेऊन आली. महाराज म्हणतात, माझ्या बळे नाही म्या बोलत, बोलविता धनी वेगळाची असे. या न्यायानं मी खरं तर आपल्यासमोर बसलो. आपल्या सगळ्यांचा अभ्यास हा माझ्यापेक्षा निश्चितच जास्त आहे. तो म्हणजे धर्मशास्त्रांचं वाचन असू देत किंवा साधना या प्रकारातलं असू, पण तरी सुद्धा नातवाच्या बोबड्या बोलांचं कौतुक असतं की नाही हो घरच्या, तसं आहे बरं का. अगदी त्या न्यायानं मी बसतो. आणि कुटे काकांना तर एवढं टेन्शन आलं होतं बरं का, की इतकं म्हणजे इतकं सुंदर नियोजन त्यांनी केलं होतं ना. अगदी इतके वाजून इतके मिनिटांनी मग तुम्ही इतके वाजता येणार, स्वामीजी इतके वाजता येणार, आणि मग कार्यक्रम. आणि ते बसले हां आत्ता, तेव्हा ते म्हणले हां 4 वाजले बरं का, बरोबर 4ला सुरू झालं. आणि गंमत सांगतो तुम्हाला सगळ्यांना, व्यासांचा 18 हा आकडा आवडत आहे असं मी मागेही सांगितलंय. व्यासांचे अनेक जर आपण म्हणजे श्रीमद भागवत सुद्धा 18,000 श्लोकांचं आहे. मी त्यांना काल परवा बोलताना विचारलं होतं, साधारण किती वर्षापूर्वी तुम्हाला वाटलं होतं की श्रीमद भागवत करावं. तर ते म्हणाले की ज्यावेळेला गणेश क्रीडा कला केंद्राला चंद्रशेखर देगलूरकर महाराजांचं झालं तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं, साधारण त्याला 18 वर्ष झाली. हे योगायोग असतात बरं का. आपण कितीही ठरवलं ना तरी जोपर्यंत त्याच्या मनात येत नाही तोपर्यंत त्या गोष्टी घडत नाही. भागवतामध्येच असं लिहिलं आहे की भगवंतांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. त्यामुळे या न्यायानं आपण सगळे इथे जमा झालेलो. तेव्हा या 7 दिवसात काय करायचं? काही करायचं नाही, फक्त ऐकायचं. माझा तेवढा अधिकार नाही आहे माझा ऐका, पण मी ग्रंथात काय लिहिलं हेच सांगणार आहे. त्यामुळे ग्रंथातलं ऐका बरं का, बाकी माझ्या मनातलं काही नाही. चतुश्लोकी भागवताची अर्धी वेळ सांगतो, पाठीमागून म्हणा. अहमेवा समेवाग्रे नान्यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् हृतेऽर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्
एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। या चतुश्लोकी भागवताचा असा अर्थ आहे। पहिल्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे। या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे। आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे। पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, या दृष्टीदोषाला भगवंतांनी माया असं संबोधलं। आम्हाला मायेच्या प्रभावामुळे भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात। वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे। आपलं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरामध्ये आम्ही अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो। याचा अर्थ ज्या गोष्टींपासून हा देह बनला आहे त्याच गोष्टी, त्याच वस्तू आम्ही बाहेरून आत घेत असतो। भगवंत म्हणतात मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही। आणि ज्यांचा याच्यावरती विश्वास नाही, भगवंत सगळ्यांची सोय करून ठेवतो। त्यांनी कसं समजायचं, हे कसा विश्वास ठेवायचा? विश्वास नाही असं म्हणण्याकरता विश्वास आहे असं आधी म्हणावं लागतं दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूवर। यालाच अन्वय आणि व्यतिरेक म्हणतात। बरं, आज इथे श्रीमद भागवताचा प्रथम दिवस आहे। हा झाला अन्वय सोप्या भाषेत। याचाच अर्थ व्यतिरेक काय, तर काल इथे पहिला दिवस नव्हता आणि उद्या इथे पहिला दिवस नसणार, हा झाला त्याचा व्यतिरेक। संस्कृतमध्ये अनेक श्लोक असतात बघा, जे व्यतिरेकामध्ये लिहिलेले असतात, त्याचा विशिष्ट अन्वय लावावा लागतो आणि मग त्याचा अर्थ आपल्याला कळतो। पुढचे 7 दिवस हे चतुश्लोकी भागवत आपल्याला म्हणायचं आहे। किती दिवस म्हणायचं हे चतुश्लोकी भागवत? तर यातला पहिला श्लोक आहे ना, अहमेवा समेवाग्रे, तो आपल्या मनामध्ये पक्का होत नाही तोपर्यंत म्हणायचं। ते एकदा पक्क झालं की मग पुढे आपल्याला रिझल्ट्स मिळायला सुरुवात होते। असा या चतुश्लोकी भागवताचा अर्थ आहे। हे 4 श्लोक प्रत्यक्ष भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितले। ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितले। देवर्षी नारदांनी हे 4 श्लोक व्यासांना सांगितले आणि व्यासांनी या 4 श्लोकांचं 18,000 श्लोकांमध्ये रूपांतर केलं। ते 18,000 श्लोक म्हणजे आजपासून पुढचे 7 दिवस ज्या ग्रंथाचा आपण एकत्रित अभ्यास करणार आहोत तो श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ। नारदांनी हे 4 श्लोक सांगितले आणि नारद म्हणाले आता याच्यावरनं काय ते तुम्ही समजून घ्या। आणि मग व्यासांनी त्याचं 18,000 श्लोकांमध्ये रूपांतर केलं। हे 4 श्लोक आपल्या नित्यपाठामध्ये असावे। मूळ ग्रंथाकडे वळण्यापूर्वी मी नेहमी पहिल्या दिवशी सांगतो की आपल्याला सगळ्यांना माहिती की 18 पुराण आहे आपल्याकडे। काय ग्रंथसंपदा आहे
हे साधारण आपल्याला माहिती असतं, पण फार त्याचा आपण अभ्यास केला नसतो. आणि आपल्याकडे संस्कृत ही अशी भाषा आहे ज्याच्यामध्ये सूत्र रूपाने सगळं लिहिण्याची पद्धत आहे. म्हणजे आपल्याकडे सगळं जे लिखाण झालंय ते याच पद्धतीनं झालं. तर ही 18 पुराणं लक्षात कशी ठेवायची याच्याकरता एक छान सूत्र आहे, श्लोक आहे. म्हणजे कोणकोणती पुराण आहेत त्याची नावं याच्यामध्ये आलेली आहेत. तो श्लोक असा आहे, म द्वयम, म दोनदा, म द्वयम, भ द्वयम, ब्र त्रयम व चतुष्टयम अनापलिंगानि कुस्कानि अष्टादश पुराणानि प्रचक्षते. बघा, म द्वयम म्हणजे म पासून सुरू होणारी 2 पुराण आहेत, मत्स्य पुराण आणि मार्कंडेय पुराण. म द्वयम. पुढे म्हणाले भ द्वयम म्हणजे भागवत पुराण आणि भविष्य पुराण. आपण जे देवी भागवत म्हणतो ते या 18 पुराणांमध्ये, त्याचा या 18 पुराणात समावेश नाही आहे. व्यासांनीच त्याची रचना केली आहे, पण ते वेगळं आहे या सगळ्या 18 पुराणांपेक्षा. भविष्य पुराण आणि भागवत पुराण असे भ या आद्याक्षराने सुरू होणारे. ब्र त्रयम म्हणजे ब्रनी सुरू होणारे 3 म्हणाले, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण असे 3. मग वनी सुरू होणारे व चतुष्टयम, वराह पुराण, वामन पुराण, विष्णू पुराण आणि वायू पुराण. आणि मग पुढे प्रत्येक जे राहिलेलं पुराण आहे त्यातला आद्याक्षर घेतलं. अनापलिंग कुस्कानी, अ म्हणजे अग्निपुराण, न म्हणजे नारद पुराण, प पद्म पुराण, लिंग पुराण, गरुड पुराण, पूर्व पुराण आणि स्क म्हणजे स्कंद पुराण. सोपं गेले की नाही व्यासांनी आपल्याकरता? सोपं केलंय की नाही असं म्हणल्यावर हो म्हणायचं बरं. म्हणजे उत्तर काय लिहायची हे मी सांगून ठेवतोय. हा, उत्तर काय लिहायची हे माहिती असलं ना की पास होतात विद्यार्थी. आपल्याला पास व्हायचंय बरं का. 7 दिवसात एवढा तरी प्रयत्न नक्की करावा. आपल्याला पास व्हायचंय बरं. काही डिस्टिंक्शन मध्ये होती, काही काठावर होती, काही 100%. फक्त स्वामीजी जसं म्हणतात ना की पलीकडे पोचण्याकरता अलीकडच्या काठावरून पाय सोडावे लागतात, तेवढं फक्त आपल्याला जमलं पाहिजे. एकदा आपण अलीकडचा काठ सोडला ना की मग फार चिंता करू नये आपण. हे राजा परीक्षितेला सांगितलंय ना कारण त्याला चिंता लागली बरं का. 7 दिवसात कसा होणार, 7 दिवसात मोक्ष कसा मिळणार याची चिंता आहे त्याला. आणि त्याच्याकरताच हे सांगितलंय बरं का. काही काळजी करू नकोस म्हणा. काय कर, आधीच विमान आली बरं का भागवत सुरू होण्याआधी. कोण येतं माहिती आहे ना भागवताला? स्वर्गातले देवदेवता येतात विमानातून, असा उल्लेख आहे बरं का भागवतामध्ये. सांगणार आहे मी. पलीकडच्या तीरावर पोचण्याकरता आधी हा तीर सोडला तर पाहिजे. आपण तीच काळजी करत बसतो. कधी अविद्येचा पूर बाबा सुटता सुटेना, कल्पना सुसरीची मिठी सुटता सुटेना, असा मुक्ताबाईंचा अभंग आहे. अशी 18 पुराणांची नाव आहेत. 18 उपपुराण आहेत. काही ठिकाणी त्याची संख्या 21 सांगितली, काही ठिकाणी 36 सांगितलेली. ह्याच्या व्यतिरिक्त देवी भागवत नावाचे पुराण आहे. अशी साधारणपणे
श्लोकसंख्या एकत्र केली तर ती 4 लाख आहे. म्हणजे एखाद्याला वाटलं की आता बास झाला अभ्यास, काय करायचंय, तर त्याला काय काय करता येईल याच्याकरता फक्त मी श्लोकसंख्या सांगितली. किती आहे? 4 लाख आहे. आणि 1,10,000 लोकांचं महाभारत नावाचा वेगळा एक ग्रंथ आहे अभ्यासाला. हे सगळे ग्रंथ अभ्यास म्हणून वाचायचे बरं का. आपण ते बऱ्याचदा वाचतो ते स्टोरी टेलिंग म्हणून वाचतो. आपली गडबड तिथे होते. अभ्यास म्हणून वाचायचं. आणि भागवत पुराणाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की भागवत पुराण हे होण्याआधी, म्हणजे लिहून होण्याआधी त्याची फलश्रुती आधी लिहिलेली. आपण नेहमी बघा, आपल्याकडे एखादी पूजा असते, अगदी सत्यनारायणापासून कोणत्याही विधीची, ते सगळं झाल्यानंतर मग फलश्रुती असते ना, की ही पूजा केल्यानंतर आता काय काय मिळणार आहे, काय काय मिळणार आहे, काय काय मिळणार आहे. पण भागवताची जी फलश्रुती आहे, ज्याला श्रीमद भागवताचं महात्म्य असं म्हटलं जातं, तर ती ग्रंथ लिहिण्याच्या पूर्वी, म्हणजे स्कंद पुराण आणि पद्मपुराण, 5वं आणि 6वं असं ज्याला म्हटलं जातं पुराण, तर त्याच्यामध्ये हा थोड्याफार फरकाने उल्लेख येतो. दोन्ही पुराणांमध्ये कथा सारख्या आहेत, काही संदर्भ कमी जास्त वेगळे आहेत. त्यातल्या महात्म्याचा पहिला श्लोक असा आहे, जे आपण आत्ता चतुश्लोकी भागवत त्याचा पाठ केला तर असं सांगतात की ज्याला महात्म्याचा पहिला श्लोक कळला त्याला श्रीमद भागवत कळलं. ज्याला पहिला श्लोक कळला नाही त्यांनी काही काळजी करायची नाही. शेवटच्या दिवशी सांगतो पुढचं भागवत केव्हा आहे. किती वेळा ऐका हो भागवत. सदासेव्या सदासेव्या पिबत भागवतम, असं भागवतातच उल्लेख आहे बरं का. काय काय पितो आपण ना, द्रवरूप असेल तर ते प्यायलं जातं ना. हे तर शब्द आहे, तो हे शब्द कसे पिणार, हे साधे शब्द नाही आहेत म्हणाले. हे काय आहे, कथामृत आहे. म्हणून पिबत भागवत. आणि कसं आहे तर साधं नाही आहे. शुकमुखा द्रव अमृत संयुक्तम, म्हणजे शुक म्हणजे पोपट बरं का. पोपट कुठल्या फळाला चोच मारतो माहिती आहे ना आपल्याला, परिपक्व झालेल्या. त्याला असं ते कापून बघावं लागत नाही, पिकला आहे पेरू का कच्चा आहे. तो चोच त्याच फळाला मारतो जे परिपक्व झालेलं आहे. आणि हे साक्षात शुकदेवांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे तर कल्पवृक्षाचं परिपक्व फळ आहे असं म्हणतात. कल्पवृक्षाचं. त्याच्या महात्म्याचा पहिला श्लोक असा आहे. पण हा श्लोक नुसता ऐकायचा नाही बरं, किंवा भागवत नुसतं ऐकायचंच नसतं. भागवत कसं ऐकायचं, नाही का. आपण ऐकतो, काही जण कितीही सांगितलं तरी ऐकत नाहीत, आणि काही जण एकदा सांगितलं ना तरी ऐकतात बरं. म्हणून कसं ऐकायचं ते सांगतो. आपण सगळे एकदा सांगितलं की ऐकणार आहोत म्हणून. बरं, मला इथे फायदा काय आहे हे सांगतो, की तुम्ही सगळे श्रोते जे आहात ना ते स्वामींचं ऐकणारे आहात. म्हणजे स्वामींचं ऐकणारे आहात आणि स्वामींचं ऐकणारे सुद्धा आहात. त्यामुळे काही थोडा जे मी बाहेर सांगू शकत नाही या अर्थानं की तत्वज्ञान ऐकायची सवयच नसते.
ना काय चाललंय हे आणि काय चाललंय हे. बरं काय ना, मराठी भाषा इतकी सुंदर आहे ना हो. आणि काय मराठीबद्दल काय बोलावं बरं का. भागवताकडे अजून मला वळताच येत नाही. संस्कृतवाणी देवे केली. नाथांना आपण शांतीब्रह्म वगैरे म्हणतो ना, तसे नाही आहेत बरं का. नाथ म्हणाले मग प्राकृत काय चोरे केली, प्रश्न विचारलाय नाथांनी. आणि नाथांनी तर फक्त याच्या 11 स्कंदावरती, फक्त 11 स्कंद बरं का, म्हणजे फक्त नाथ भागवत घरी जरी असेल ना, वाचणं पुढे बरं का. हे जे ज्ञानेश्वरी, नाथ भागवत, दासबोध, गाथा हे ग्रंथ घरी जरी असले ना तरी आपलं काही पुण्य फळाला आलं एवढं समजायला हरकत नाही. महात्म्याचा पहिला श्लोक असा आहे. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे आपत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. भगवंतांचं स्वरूप काय, त्या तत्वाचं मुळात स्वरूप काय, आपण ज्याला भगवंत म्हणतो, ईश्वर म्हणतो, त्याचं स्वरूप काय आहे. ते सत स्वरूप आहे, ते चित स्वरूप आहे. आणि भगवंत आनंद स्वरूप आहे. सत, चित आणि आनंद असं भगवंतांचं स्वरूप. एकदा त्या ठिकाणी शरण गेल्यानंतर दुःख नाही बरं का, म्हणून ते आनंद स्वरूप आहे. थोडं सोपं करून सांगू का. मी नेहमी उदाहरण देतो. हे सच्चित आनंद हे लक्षात कसं ठेवायचं व्यवहारामध्ये. ऐकतो आपण खूप बरं का. गंमत अशी असते, म्हणजे मी अनेकांचं ऐकलंय आणि त्यांनी ज्यांचं ऐकलंय ना त्यांचं पण पुन्हा मी ऐकलं. ते काय सांगतात बरं का, फार छान सांगितलं, फार छान सांगितलं. आणि मग आपण त्यांना विचारलं काय सांगितलं मग नेमकं. नाही काय सांगितलं ते नाही माहिती, फार छान सांगितलं. पण तत्वज्ञानाची हीच तर अडचण आहे बरं का. ते शब्द फार छान वाटत नाही. घरी गेल्यानंतर सच्चित आनंद फार छान सांगितलं बरं का. म्हणजे काय, ते सत्स्वरूप आहेत कळलं, चित स्वरूप आहेत कळलं, ऐकायला छान वाटतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं का. अगदी सोपं असतं तत्वज्ञान लक्षात ठेवा. मातृवर्ग अधिक आहे इथे ना. मी नेहमी हेच उदाहरण देतो. म्हणजे रव्याचा लाडू करतो की नाही आपण. रव्याचा लाडू काय घटक आहेत, 3 घटक आहेत. मुख्य घटक रवा, साखर आणि तूप. हे लक्षात ठेवायचं. पुढच्या वेळेला मी विचारलं ना की सच्चित आनंद म्हणजे काय, लगेच घरनं तयार केलेले रव्याचे लाडू आणायचे दुसऱ्या दिवशी. बुवा हे सच्चिदानंद स्वरूप आहे, बाकी काही नाही. काकूंकडे गेलो ना की मला छान असतं बरं का, मेजवानी असते. लाडू कशाचा आहे तर रव्याचा आहे, बरोबर. म्हणजे हा जो सगळा लाडू आहे ना, हा जो सगळा लाडू आहे ना, आपण त्या लाडवात सामावलेलो विश्व नावाच्या, तो कशाचा लाडू आहे, त्यातला मुख्य घटक काय आहे. त्यातला मुख्य घटक आहे सत. मी हळूहळू सोपं करणार आहे, अजून सांगणार आहे. पण खायचं उदाहरण दिलं ना की पटकन लक्षात राहतं. आज प्रसादाला काय आहे, आहे क्या बात आहे, वा. मागे मी गाडगे काकांकडे सहज उल्लेख केला नाथांचा. नाथांच्याकडे रोज पुरणपोळी असायची. स्वामीजी त्या दिवशी प्रसादाला पुरणपोळी होती बरं का. उद्या गुळाची पोळी आहे बरं का, काळजी करू नका. आजचं मला माहिती नव्हतं. मी अगदी
हा सगळा जो लाडू आहे, ही अनंत ब्रह्मांड जी फिरतायत सगळी, ती कशापासून तयार झाली तर ती त्या सत नावाच्या तत्वापासून तयार झाली. असं त्याचं सत स्वरूप आहे. रवा, साखर आणि तूप हे लक्षात ठेवायचं. सत, चित आणि आनंद. चित म्हणजे चैतन्य स्वरूप. तुम्ही आम्ही जे दिसतोय आत्ता ते त्याचं चैतन्य स्वरूप आहे. तुमच्या आमच्यामध्ये चैतन्य आहे म्हणून आपल्याला वाटतं भागवताला यावं आणि आपण तशी कृती करतो. आणि त्याचं स्वरूप काय आहे पुढच्या शब्दात सांगितलं. तो कसा आहे तर ते सच्चित स्वरूप आहे. ते कसं आहे तर ते आनंद स्वरूप आहे. या तीनही पैकी म्हणजे रवा, साखर आणि तूप या तिन्ही पैकी एखाद्या गोष्टीचं प्रमाण बिघडलं तर काय होतं त्याचं? एकतर वड्या होतात नाहीतर खीर होते. मग त्यात अजून काहीतरी घालायला. मागे एकांनी मला हे सगळं सांगितल्यावर सप्ताह झाला आणि मग म्हणाले, बुवा हे सच्चित आनंद स्वरूपाचं लाडू. मी आपलं आता प्रसाद दिला होता, त्यांनी नाही कसं म्हणणार. पण काय झालं, काही केल्या ते मला फोडताचही ना. मग अशा वेळेला तबलावाला जो असतो ना तो उपयोगी पडतो बरं का. म्हणून साथीदारां चांगले का पाहिजेत, साथीदार का आपले ओळखीचे पाहिजेत बरं का. हे जरा तत्वज्ञान थोडंसं विनोद करायचं म्हणून नाही आहे, हे समजून घ्या मला काय म्हणायचं. हे इतकं सोपं नाही आहे. मी जितक्या सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय ना तितकं ते सोपं नाही. काय ह्याचं कारण काय आहे? मग पुढच्या 8 अक्षरांमध्ये त्याचं कारण सांगितलं. अनुष्ठुप छंद आणि त्रिष्ठुप छंद या 2 छंदामध्ये प्रामुख्याने श्रीमद भागवताचं लेखन झालेलं. विश्व उत्पत्त्यादी हेतवे. काय हेतू आहे म्हणे हे सगळं? त्यानं नटण्याचा हेतू काय आहे तर विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हाच त्याचा हेतू आहे. आणि काय करतो तो? नाही का आपल्याला विचारता की काय करता तुम्ही? मला नंतर बरेच जण विचारतात मग अजून काय करता तुम्ही? त्यांना म्हणायचं असतं की असंच ते मधला शब्द वापरत नाहीत 3 अक्षरी, म्हणजे असंच फिरता का काही करताय. मग त्या सत स्वरूपाचं काय कारण आहे? विश्व उत्पत्ती हे कळलं. मग अजून ते काय करतं? मग पुढच्या 8 अक्षरांमध्ये सांगितलं तापत्रय विनाशाय. 3ही प्रकारचे ताप नाहीसे करणारा असं कोण आहे तर अशा श्रीकृष्णांना आम्ही वंदन करतो. आम्ही म्हणजे आपण सगळे बरं का. गोपाल कृष्ण भगवान की जय. तीन प्रकारचे ताप सांगितले. आपल्याला जे लौकिकातले माहिती असतात ते सगळे याच्यात येतात बरं का. एक आहे आध्यात्मिकता. इकडे पुढे जागा आहे, या एक आहे जागा. दुसरा आहे आधी भौतिकता आणि तिसरा आहे तो आधी दैविकता. याच्यावरती सुद्धा खूप सांगता येईल बरं का. समर्थांनी तर समासच्या समास खर्च केली या सगळ्या करता. ज्याला आपण जरामरण म्हणतो, शारीरिक व्याधी म्हणतो, त्या प्रामुख्याने आध्यात्मिक तापामध्ये येतात. त्याच्यानंतर निसर्गाच्या
जी आपण आवकृपा म्हणतो, म्हणजे सुनामी, भूकंप, पूर आला, काही हानी झाली, झाड पडलं, तर ते जे आहे ते आधी भौतिकता, आणि ज्याला आपण मानसिक पीडा म्हणतो, पितृदोष म्हणतो, काही बाधा झाली म्हणतो कुठली, तर हे सगळे आधिदैविक तापामध्ये येतात. हे तीनही प्रकारचे ताप नाहीसं करणं हे ज्याचं काम आहे. आपल्याला अडचण अशी होते आपली की आपल्याला त्याचं काम काय कळतं, आपलं काम काय ते कळत नाही. आपलं काम काय कळलं ना की त्यानं आपल्याकरता काय करायचं हे तो करत असतो. असा कोण आहे तर असे भगवान श्रीकृष्ण आहे. त्या श्रीकृष्णांना आम्ही शरण जातो, आम्ही नमस्कार करतो, असा या पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे. हे कुठे आलंय सगळं, हे कधीपासून सुरू झालं मुळामध्ये, तर प्रसंग असा सांगतात की शुकदेव मौंजी बंधन होण्यापूर्वी 16 वर्षातील असं सांगितलं. सगळीकडे शुकदेवांचा साधारणपणे वय 16 वर्ष असं सांगितलं. आणि निघाले म्हणजे त्यांनी मातेच्या उदरातनं निघाले आणि बाहेर पडले, चालायला लागले बरं का, मायेमध्ये अडकायला नको म्हणून. तर तिथपासनं ही कथा मुळात सुरू होते. भागवतामध्ये काही कथांचा उल्लेख हा 3 वेळेला आलेला. याचं कारण ग्रंथामध्ये सुद्धा 3 ठिकाणी वेगवेगळ्या कालातल्या भागवतांचा उल्लेख आहे. काही गोष्टी आपल्याला का सांगतो, एखाद्याला इच्छा झाली नंतर ग्रंथ आणून वाचावा, तर असं नको व्हायला की हे वेगळ्या ठिकाणी सांगितलं होतं आणि हे आत्ता वेगळ्या ठिकाणी आहे. सुरुवातीला वाचताना होऊ शकतं आपल्याला 3 ठिकाणी काही घटनांचा उल्लेख आहे. एक, हे जे मूळ भागवत जिथे चाललंय, राजा परीक्षित आणि शुकदेव यांच्या संवादात तिथे एक आहे. त्याच्यानंतर मैत्रेय ऋषी आणि विदुर यांच्या संवादामध्ये येतं. आणि ज्या वेळेला शुकदेव राजा परीक्षितीला ते भागवत सांगत होते त्यावेळेला तिथे सूत उपस्थित होते. त्या सूतांनी शौनकांना जे सांगितलं ते असं 3 ठिकाणी वेगवेगळ्या क्रमाने भागवत चाललंय. त्यामुळे काही उल्लेख 3 ठिकाणी भागवतामध्ये येतात. हे काय करतायत सगळेजण, असं सांगितलंय की 88,000 ऋषी एकत्र आले आणि ते दीर्घकाळ चालणारं एक यज्ञ करतायत. सत्र सांगितले म्हणजे 1000 वर्ष, 1000 वर्ष विशिष्ट प्रकारचा यज्ञ. त्याचे काय परिणाम होतात हे करतायत. कशा करता करतायत तर त्या यज्ञाचं प्रयोजन त्यांनी सांगितलंय की कलियुगाची नुकतीच सुरुवात आहे बरं, काही वर्ष होऊन गेली आहेत, कलियुग सुरुवात. तर पुढे येणारा जो काळ आहे हा अत्यंत अवघड आहे. हे साधारणपणे 5,500 वर्षापूर्वी लिहून ठेवले बरं का. म्हणजे आत्ता जो काळ आपल्याला फार अवघड वाटतोय त्याच्यापेक्षा किती भीषण अवस्था होणार आहे कलियुगाच्या अखेरीला, पुढे पुढे या सगळ्याचा भागवतामध्ये उल्लेख आहे. म्हणाले कलियुगामध्ये जे सगळे जीव आहेत, मनुष्यांचा करता विशेषत्वानं उल्लेख केलेला आहे, तर ते विविध तापांनी पोळलेले आहेत. तर या तापातून मुक्त होण्याकरता
असं काय केलं पाहिजे की ज्यामुळे भक्ती, ज्ञान, वैराग्य या तीनही मुळे, म्हणजे या तिन्हीच्या एकत्रित संयोगातून बरं का, प्राप्त होणारा विवेक कशामुळे जागृत होईल ह्याची त्यांना चिंता लागली. आपल्या चिंता बघा काय असतात, आणि संतांच्या चिंता, ऋषींच्या चिंता. आमचे समर्थ म्हणाले, चिंता करीतो विश्वाची, आई शोधते बरं का घरभर. नारोबा, तुला काही कशाची काळजी नाही रे, काही कशाची चिंता नाही. आणि हा नारोबा एकदम अंतर्मुख झाला बरं का. आणि जो घरातनं निघून गेला तर सगळीकडे गावभर शोधलं बरं का नारायणाला. दोन दिवस काही घरात शिजलं नाही असा उल्लेख आहे बरं का. 2 दिवसांनी नारायण त्या खोलीमध्ये एका मोठ्या रांगणाच्या काय ते पिंपाच्या मागे बसला होता. आईने ते दार उघडलं आणि विचारलं, नारायणा काय करतोयस इथे? तेव्हा नारायण म्हणाला, आई चिंता करीतो विश्वास. काय सामर्थ्य आहे बघा. या विश्वाचं कल्याण कशामुळे होईल? कशामुळे होईल कल्याण? माऊलींना प्रश्न विचारला. माऊलींचा उल्लेख झालाय म्हणून एक फार चांगली घटना सांगतो बरं का. श्रीमद भागवताची जो ज्याला स्वैर अनुवाद म्हणू मराठीमध्ये, तो ज्या थावरे म्हणून एक जण आहेत त्यांनी केलेला आहे. पंढरीनाथ काशीनाथ थावरे यांनी तो केलेला आहे. आणि ते आपल्या कुटे काकांना 3री आणि 4थीला शिकवायला होते, शिक्षक होते, त्यांचे वडील. आणि हे कोण आहेत? हे पुढचं हे तेवढंच महत्वाचं आहे बरं का. हा अनुवाद कोणी केला आहे, त्याला काय एवढं सामर्थ्य आहे? तर आपण जे वाचतो ना ज्ञानेश्वरीच्या अखेर 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 अगदी, हे कुणी लिहिली आहे? माऊलींनी सांगितली. लिहिली कुणी? कोण झालं? आदरे लेखकू, हा बरोबर आहे, हा सच्चिदानंद बाबा. हे जे सच्चिदानंद आहेत त्यांचे हे वंशज आहेत. त्यांनी याचा अनुवाद केलेला आहे. त्यांना फोन केला होता बरं का कुठे काकांना, पण ते आता वय ज्येष्ठ आहेत आणि झोपून असतात. पण त्यांना सांगितलं की असं असं आमच्याकडे होणार आहे. त्यांनी आशीर्वाद पाठवलेत आपल्याला, हो ना. हे योग असतात बरं का सगळे. माऊलींना विचारलं की कशामुळे होईल कल्याण? संत फक्त कल्याणाचं बोलतात बरं का. माऊली म्हणाल्या, तुम्हाला कल्याणच करून घ्यायचंय का? बाकी काही करू नका. म्हणून तर माऊलींनी 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलं, कल्याण कशात आहे? काय करा, बाकी काही करू नका, एक गोष्ट करा म्हणे. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाई का. प्रतिज्ञोत्तर माझे बरं का. संत प्रतिज्ञा करतायत. काय करा, काही करून ऐका. इथे 88,000 जे ऋषी जमलेत ना, त्या 88,000 ऋषींना असं वाटतं की आम्हाला कोणीतरी सांगावं, म्हणजे आम्ही ऐकावं असं वाटतं.
त्यांचं नावच उग्रश्रव आहे. जे सांगायला बसलेत ना त्यांचं नाव उग्रश्रव आहे. तुम्ही काहीतरी सांगा, व्यवहारात बरोबर उलट असतं बरं. मला कोणी काही विचारलं की मी तयारच असतो सांगायला. हा, फक्त भूमिका बदलण्याची गरज आहे बरं का. बाकी फार काही बदलावं लागत नाही. कोणाचं तरी ऐका. आणि ऐकल्यामुळे काय होतं, तर हा परीक्षित झाला ना मुक्त. त्यानं काय केलंय? काही नाही, तो फक्त छान बसून ऐकतोय बरं का. काही त्याला कुठली काळजी नाही आहे. 7 वाजलेत का, 7 वाजलेत का, 7 वाजलेत का, असं त्याला अजिबात वाटत नाही बरं का. त्यामुळे ऐका छान मस्त. आणि हे कशामुळे होईल असा प्रश्न विचारला. कलियुगामध्ये त्रिविध तापातून मुक्तता कशाने होईल? त्यावेळेला सुतांना आसन दिलं उच्चासनावरती आणि सगळे बसलेत. आणि शौनकांनी हा प्रश्न विचारला. तेव्हा सूत सांगतात की मी तुम्हाला राजा परीक्षितीला जेव्हा शुकदेव श्रीमद भागवत कथा सांगत होते त्यावेळेला मी तिथे उपस्थित होतो. तेव्हा त्यांनी जे श्रीमद भागवत सांगितलं ती कथा मी तुम्हाला सांगतो असं म्हणून त्यांनी सांगायला प्रारंभ केला. आणि ते म्हणतात की मगाशी जसं इथनं विमान गेलं ना तसं म्हणाले हजारो विमानं त्या ठिकाणी आली. बघा, कल्पना करा, हजारो विमानं त्या ठिकाणी आली आणि प्रत्येकामधून देव उतरतायत आणि त्यांच्या हातामध्ये अमृत कलश आहे, अमृत कुंभ आहे प्रत्येकाच्या हातात. आपण तो सगळ्यांनी फोटो पाहिला आहे की राजा परीक्षित खाली बसलाय, शुकदेव त्या वृक्षाला तिथे पारावरती बसलेत आणि सगळे देव आलेत बघा. त्यांनी विचारलं याच्यात काय आहे? देवांना विचारलं. याच्यामध्ये अमृत आहे म्हणाले, स्वर्गीय अमृत आहे. अमृत गोड लागतं बरं का चवीला, माहिती आहे ना? तुम्ही मी सांगितलं की काय उत्तर द्यायचं? माहिती आहे का नाही माहिती? हा, काही मनात म्हणतायत बुवा तुम्ही म्हणाल ते फायनल. आज अमृत गोड लागतं बरं का चवीला. पण अमृतापेक्षा काय गोड आहे म्हणे माहिती आहे का? तो एकनाथ, तो अजित ज्याची स्तुती करतात ना ते म्हणाले, आधीच म्हणाले काय, अमृताहुनी गोड नाम तुझे हा देवा. देवेंद्रा, अमृतापेक्षा काही श्रोते असतात ना ते फार ते आत्मा असतात बरं का, बाहेरनं कळत नाही. काही एकदम असे मनमुराद मोकळे. तुम्हाला माहिती आहे का, माणसाला फक्त एकच भाषा येते ना. प्राण्यांची मांजर एकदम प्रामाणिक असतं बरं का, एकदम प्रामाणिक. सांगू का, मी इथे बसल्यानंतर मी सगळं उदाहरण तुम्हाला दाखवू शकतो. हा, गादीची ताकद आहे. मांजर काय करतं, दाराच्या बाहेर उभं राहतं बरं का. आपण दार उघडलं ना की विचारतं मी येऊ. एकदम प्रामाणिक. माणसाची एकच भाषा आहे बरं का, छान हसणं आणि रडणं. बाकी हे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत हे सगळं नंतरच आहे. भावना तेवढीच आहे बरं का. त्यामुळे छान हसा.
काही वाटून घेऊ नका, शेजारचा काय म्हणेल, काही म्हणत नाही शेजारचा. तो झोपलेलाच असतो. आपण हसल्यावर तो उठतो, अरे बापरे काहीतरी झालं वाटतं. अखिल मानव जातीचं कल्याण कसं होईल याच्याकरता जमले, आणि त्यावेळेला जी कथा चालली आहे ती ऐकण्याकरता देव आले. आणि राजा परीक्षितीने विचारलं की शुकदेव, एकदा एकाला शरण गेलं ना की मग ते पाय सोडायचे नसतात. म्हणाला, शुकदेव हे काय आणले? शुकदेव म्हणाले की ते स्वर्गीय अमृत आहे. त्यानं काय होतं म्हणाले, त्यानं काय होईल? म्हणाले, राजा तू जर हे स्वर्गीय अमृत प्राशन केलंस ना तर तू दीर्घकाळ जगशील. आणि मग म्हणाले, कथामृतानं काय होईल? पिबत भागवतम रसमालय. या कथामृतानं काय होईल? कथामृतानं काय होईल म्हणून काय विचारतोयस राजा? कथामृताचं सेवन झाल्यानंतर तुझं जे मरणाचं भय आहे ना ते नाहीस होईल. बरं, तुला काय हवंय? तो म्हणाला, तुम्ही सांगा. नाही म्हणाले, गुरु परीक्षा पाहतात बरं का. नाही म्हणाले, मी काय सांगणार, तू ठरव, तू ठरव. पण त्यांनी सांगितलं बरं का त्याच्या आधी, हे कसं ठरवायचंय? म्हणाले, एक ट्रकभर काचेचे तुकडे एकत्र केले आणि एक अत्यंत मौल्यवान हिरा आहे. राजा मला सांग, त्या हिऱ्याची किंमत त्या काचेच्या तुकड्यांना कधीतरी येणार आहे का? एवढं एकच वाक्य बोललेत बरं का शुक. आणि राजानं त्या कथामृताची निवड केली. तो म्हणाला, मला हे स्वर्गीय अमृत नको. आणि राजा परीक्षितानं ते स्वर्गीय अमृत नाकारलं म्हणून आपल्याला हे कथामृत मिळालं. म्हणजे त्याचेही एका अर्थानं आपल्यावरती फार मोठे उपकार. आणि पुढे असं सांगतात की नंतर ब्रह्मदेवांनी एक मोठा तराजू आणला आणि त्यात म्हणजे भागवत ग्रंथ ठेवला असा उल्लेख आहे. एका पारड्यामध्ये भागवत ग्रंथ आणि एका पारड्यामध्ये मुक्तीची सगळी साधनं ठेवली. म्हणाली, ज्या ज्या प्रकारे मुक्ती मिळते, तर त्यात भागवताचं पारडं अधिक जड झालं. आणि तेव्हा असा निर्णय झाला की कलियुगामध्ये श्रीमद भागवत हे अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे मुक्ती करता. म्हणून इतर जी सगळी पुराण आहेत त्याच्यापेक्षा श्रीमद भागवत पुराणांचा सप्ताह करण्याचा एकूण ओढा जास्त आहे. किंवा तो का वारंवार होतो, का अनेक ठिकाणी होतो, तर त्याचं कारण हे सूत म्हणतात की मला शुकदेवांनी हे रीतसर शिकवलेलं आहे. आणि हे कधी मुळात याची सुरुवात झाली तर ती कथा त्यांनी सांगायला सुरुवात केली. सनकादिक म्हणजे सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार अशा चौघांना मिळून सनकादिक असा. सनकादिक एकदा हे सत्संगा करता आलेत बरं का. सनकादिक एकत्र का आलेत तर सत्संगा करता आलेत. आणि त्यांनी नारदांना पाहिलं. नारद काय करतायत असा उल्लेख आहे. नारद म्हणाले, येरझाऱ्या घालताय. येरझाऱ्या म्हणजे या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत, त्या भिंतीपासून पुन्हा या भिंतीपर्यंत यायचं. आणि चेहरा अत्यंत चिंताक्रांत आहे नारदांचा.
सनकादिकांनी पाहिलं की खरं तर येरझाऱ्या घालणं हे काही संन्यासाचं काम नाही, हे प्रापंचिकाचं काम आहे. आणि नारदांना कसली आली चिंता म्हणाली, त्यांना कसली चिंता. पण संतांना कुठली चिंता लागते माहिती का? दुसऱ्याचं कसं चांगलं होईल याची चिंता नेहमी संतांना असते. असं म्हणतात की संतांचं जे हृदय आहे ना ते लोण्यापेक्षा सुद्धा मऊ आहे. कारण म्हणाले लोणी जर अग्नीवर ठेवलं ना तर वितळतं, तर द्रवीभूत होतं. पण संतांचं हृदय दुसऱ्याचं दुःख बघून सुद्धा द्रवीभूत होतं. तसं झालंय नारदांचं, अत्यंत द्रवीभूत झालंय, चिंता लागली. आणि सनकादिकांनी विचारलं की देवर्षी काय झालं. तेव्हा नारद सांगतात, नारदांचं भ्रमण चालू आहे, तेव्हा मी सगळीकडे भ्रमण करत होतो, त्यातला पृथ्वी हा सर्वोत्तम ग्रह आहे भ्रमणाकरता, म्हणून मी इथे आलो. आणि मग मी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवरती गेलो. पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी अनेक क्षेत्रांचा उल्लेख आहे. पण तिथे काय झालंय, नारळाचं झालंय. तिथे मी गेलो आणि मी काय पाहिलं तर ह्या तीर्थक्षेत्रांमध्ये सत्य, दया, तप, पावित्र्य आणि दान ह्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. सर्व मनुष्य प्राणी केवळ उपजीविकेमध्ये व्यस्त आहेत, असत्य भाषण करणारे झालेले आहेत. लोक धनलोभामुळे कन्या विक्रय करू लागलेले आहेत. वर्तमानपत्र जर आपण उघडलं ना तर हल्ली तर अग्रलेख नावाचा प्रकार बंदच झालेला आहे. जिथे का छापतात असा प्रश्न पडावा, अशी खरं तर त्याची किंमत तेवढीच राहिलेली आहे खरं. आणि याच बातम्या अधिक आहेत त्याच्या. फार भयंकर वर्णन आहे बरं का कलियुगाचं. आणि हे अगदी सुरुवातीला आहे कलियुगाच्या. अनेक तऱ्हेचे कलियुगाचे दोष त्यांनी पाहिले आणि ते दोष पाहत 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 मी पृथ्वीवरती भ्रमण करत होतो. आणि मग मला असं वाटलं की भगवान श्रीकृष्णांच्या लीला ज्या यमुना तटावरती झालेल्या आहेत त्या यमुनेच्या काठावरती मी गेलो, तिथे तरी मला या सगळ्या गोष्टी आढळणार नाहीत असं मला वाटलं, असं नारद म्हणतात. पण मी तिथे गेलो तर तिथे मी एक वेगळंच दृश्य पाहिलं. काय पाहिलं तर एक तरुणी तिथे खिन्न मनाने बसलेली आहे. तिच्या आजूबाजूला भरपूर स्त्रिया बसलेल्या आहेत आणि तिच्या मांडीवरती, तिच्या अंकांवरती 2 वृद्ध पुरुष झोपलेले आहेत. मी हे पाहिलं आणि मला समजेना हे काय आहे. आणि मी इथून जात असताना त्या तरुणीनं मला हाक मारली, म्हणाली, हे साधू पुरुषा जरा तुम्ही इकडे या, काही क्षण इथे थांबा आणि माझी चिंता दूर करा. तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की माझी जी व्यथा आहे ती केवळ तुम्हीच दूर करू शकता. आणि मी नारद म्हणतायत की मी तिला विचारलं की तू कोण आहेस. तेव्हा ती नारदांना सांगते, देवर्षी माझं नाव भक्ती, मी भक्ती आहे. हे तुझ्या मांडीवरती झोपलेले कोण आहेत. ती म्हणाली, हे
दोघे जण माझे पुत्र आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. नारदांना प्रश्न पडला, असं कसं? माता तरुण आणि पुत्र वृद्ध. तेव्हा नारदांनी तिला विचारलं की तुझी अशी कशी काय अवस्था झाली, तुझ्या या पुत्रांची अवस्था अशी कशी काय झाली, या स्त्रिया कोण आहेत? ती म्हणते या स्त्रिया विविध तीर्थक्षेत्र आहेत, विविध नद्या आहेत. आजही आपण तीर्थक्षेत्राला गेलो ना की भक्तीचा पूर आहे बरं का. आहे की नाही? आपण कुठेही जा, आहेत की नाही बसलेले? इथे 51 ठेवा, इथे 101 ठेवा, अजून त्यातलं नवीन लग्न झालेलं जोडपं की 501 ठेवा. ही पुडी घेऊन जा घरी, हा अंगारा घेऊन जा घरी. आहे की नाही? भक्तीला आज सुद्धा कमी नाहीच आहे. तिचं दुःख तेच आहे की ज्ञानाला आणि वैराग्याला किंमत नाही. आणि मग आमची गडबड तिथेच होते बरं का. म्हणजे वैराग्य सांभाळायचं, ज्ञान सांभाळायचं का भक्तीचं प्रदर्शन करायचं? ती गडबड ती आहे. जे कलियुगाच्या सुरुवातीला आहे ते आत्ताही तेच आहे आणि अजून ते वाढत जाणार आहे. आपण बघतो ना, नुसतं नावात राम असून चालत नाही हो. असा राम वागू नये ना. पण आपलं वर्तन तसं पाहिजे ना हो, रामचंद्रांसारखं. मला योग्यतेबद्दल काही कोणाच्या शंका नाही आहे बरं का. आपली एक चूक असते ना, आधी आपल्याला नावं ठेवणारे काय कमी आहेत का? मग आपलं वर्तन किती शुद्ध पाहिजे हो, किती शुद्ध पाहिजे. का नुसतं सांगायचं हे सगळं? नारदांनी विचारलं, मला तुझ्याबद्दल सांग. तेव्हा ती म्हणते की माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गतः क्वचित क्वचित महाराष्ट्रे, असं म्हणाली बरं का. क्वचित क्वचित म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज यांच्याकडे बघून म्हणाले असे. क्वचित क्वचित म्हणाले. आणि गुर्जरे जीर्णताम गतः, गुजरातला गेले ना ते मी वृद्ध झाले. गुजरातला गेले का कोणी? भागवत सप्ताह ऐकलाय? काय जबरदस्त असतो बरं का. ते त्यांच्यात देव वगैरे घरी येतात ना, त्याची बोली असते बरं का. 1.25 लाख रुपयाच्या पुढे चालू होते बोली. आपल्यासारख्याचं तर कामच नाही. हां, करोनाच्या काळामध्ये सगळ्यात सुखी कोण होतं? कीर्तनकार आणि प्रवचनकार. नोटाच नव्हत्या त्यांच्याकडे 500च्या. लाईनीत उभं राहायला लागलं नाही. नोटबंदीच्या काळात काही त्रास नाही. प्रदर्शन हे का घरी करावं बरं का? याचं कारण ते आहे की फार तामझाम नसावा त्याचा. घरामध्ये एवढ्या करता आग्रह आहे. हा, घर आपण एखाद्या कार्यक्रमाकरता सजवतो ना. आपल्या घरी विवाह आहे, मुंज आहे, अगदी आपण सत्यनारायण असेल तरी बघा सगळं रोज त्या फ्रीज खालून आपला कुंचा फिरणार नाही. पण सत्यनारायणाची पूजा म्हणल्यावर फिरतो की नाही तू? त्याचं कारण हे आहे. म्हणून घरात व्हावं. नारद म्हणतात, मला तिच्याकडे बघून मी अस्वस्थ झालो आणि मी तिला शब्द दिला की तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्या मुलांना पुन्हा तरुण अवस्था प्राप्त करून देईन. आणि म्हणून काय केलं नारदांनी, काय काय केलं याचा उल्लेख आहे. सगळ्या वेदांचे जयघोष करून झाले, मंत्रपाठ करून झाला, गीता म्हणून झाली, अजून काय काय पाठ आहेत ते सगळे दिलेत नारदांनी. हे सगळं मी केलं. हे सगळं केल्यावर
त्या दोघांची काय अवस्था झाली तर नारद म्हणतात की त्यांनी फक्त डोळे उघडून बघितलं माझ्याकडे. आपण ताप आलाय बघा 100, 101, 102, तर काय करतो आपण, आपलं कोणी उठवलं की आपलं हां आणि परत डोळे बंद करतो. काही काही महिला येतात आणि मला सांगतात आमचे हे तर कायम तापलेले असतात. काय सांगायचं तुम्हाला बुवा, जमदग्नींचा अवतार. काही काळजी करायची नाही बरं का. फक्त आपल्या मनाला काय सांगायचं की मागच्या जन्मात बहुतेक याच्यापेक्षा वाईट मी वागले असेल यांच्याशी, त्याचं आता ते व्याज बरं का. बँकेत ठेवली की नाही आपण एवढी येते की नाही, पर्यायच नाही बरं का. हे सगळं आपलं आपल्याकडेच येणार आहे, बाकी कोणाकडेही जात नसतं. आणि निसर्गाचा नियम आहे. म्हणजे अनेक जण सांगतात ना की माझं आणि यांचं अजिबात पटत नाही. म्हणजे उघड कोणी म्हणणार नाही, पण माहिती असतं ना. काळजी करू नका, निसर्गाचा हाच नियम आहे, अपोजिट अट्रॅक्ट्स. आपण ते दोन हे असतात ना लोहचुंबक, एक नॉर्थ पोल असतो, एक साऊथ पोल असतो. ते दोघंच नॉर्थ आणि साऊथच एकमेकांकडे येतात ना. नॉर्थ एकमेकांकडे येत नाहीत. हे सगळं मी माझ्या घरातलं सांगतोय. त्यामुळे तुम्ही असं वाटून घेऊ नका की आपल्या घरातलं कसं काय कळलं यांना. हे सगळं माझ्या घरातलं आहे. आणि नारदांनी हे सगळं केलं तरीही ती दोन मुलं उठत नाहीयेत. तेव्हा नारदांना काळजी लागली आणि नारद म्हणतात की त्यावेळेला आकाशवाणी झाली. मला काही शब्द कानावरती पडले. ते शब्द असे होते की नारदा तुम्ही सत्संग करा. आणि नारद म्हणाले ठीक आहे, आता सत्संग करा म्हणजे नेमकं काय करा असं विचारत नारद सगळ्या पृथ्वीवरती भ्रमण करताय. आणि असं भ्रमण चालू असताना सनकादिकांची वाट. आपलीच एखादी वस्तू म्हणजे आपल्याच घरातली अत्यंत व्यवस्थित ठेवली आहे, पण ती वेळेवर सापडत नाही की नाही, तसं आहे. तेच नारदांचं झालं. सत्संग करा म्हणजे नेमकं काय करा. नारदांना माहिती नाही आहे का, माहिती आहे, पण ते आत्ता क्लिक होणं जे आहे ना ते नाही झालेलं त्यांना. आणि नारद सनकादिकांना म्हणतात की काय करू. सनकादिक म्हणाले काही करू नका, श्रीमद भागवताचा सप्ताह करा. बरं, ज्यांनी हे सांगितलंय तेच सनकादिकांना म्हणतायत भागवत वगैरे सगळं मला माहिती आहे, पण तो सप्ताह विधी काय हे नाही मला माहिती, तेव्हा तुम्हीच करा तो. म्हणून सनकादिक बसलेत बरं का आता. आणि नारद श्रोते. आपण ऐकायला बसतो की नाही बऱ्याच वेळेला. नारद श्रोते म्हणून बसलेत आता. आणि सनकादिकांनी भागवत सांगायला सुरुवात केली. जशी सनकादिकांनी श्रीमद भागवत सांगायला सुरुवात केली तशी एक घटना घडली की त्या ठिकाणी प्रत्यक्ष भक्तिदेवी आपल्या 2 मुलांसह त्या ठिकाणी उपस्थित झाल्या. आणि नुसत्या उपस्थित झाल्या नाही तर मुखानं अखंड भगवंतांचं नामस्मरण करत त्या उपस्थित झाल्या. भक्तिदेवीने जे भगवंतांचं नाम घेतलंय ते आपण गाऊ. त्याच्यानंतर एक श्रोते दमले असतील, त्यामुळे चहापान किंवा दूध जे आहे तेवढं घ्या. मोजून 10 मिनिटात आपण पुन्हा कथेकडे वळणार आहोत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय कोणाला काही पदबीद म्हणायचं असेल तर म्हणू शकता मध्यंतरात आपण फक्त 1-2 पद म्हणजे सगळ्यांचं काय चहा कॉफी दूध होईपर्यंत हरकत नाही म्हणायला म्यूट केलाय त्यांना तो पिवळा ती माईक द्या ना तो माईक द्या ना त्यांना किंवा पेटीवर ठेवा आणि त्यांना ते म्हणून द्या बघा श्रीराम पुरळ्या भुरभुरा केसांमध्ये पुरळ्या भुरभुरा केसांमध्ये मोर मुकुट तो साजे सुंदर मोर मुकुट तो साजे सुंदर आरस पाणी निर्मळ डोळे